खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या बरोबर आहेत. दादा, आता तुम्ही प्रेस घेतली, जी गावातली कामं आहेत शहरातली ते 18 महिन्यापासून पेंडिंग मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. काय नेमकं जनतेला या आरोप प्रत्यारोपामध्ये काही पडलेलं नाही. जनतेला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की 18 महिन्यापूर्वी ज्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती आणि ज्या कामाची निविदा 3 महिन्यात त्या ठिकाणी अंतिम करणं अपेक्षित होतं आणि काम चालू करणं अपेक्षित होतं, त्या कामाला 18 महिने का गेले? कारण हे कामाच्या निविदा 18 महिने अंतिम करायला वेळ गेल्यामुळं ती कामं होऊ शकली नाहीत. नाहीतर त्या कामाचा कालावधी साधारणतः 18 महिन्यात 19 महिन्याचाच असतो, 1.5 वर्षाचाच असतो. ही कामं आजपर्यंत पूर्ण झाली असती. आणि ही कामं 18 महिने का लागले? तर स्वतःच्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी काम मिळावं. आजपर्यंत जे काही झालंय या जिल्ह्यात, जे कर्तृत्व झालंय, 40 वर्ष हे मंत्रिमंडळात मंत्री असताना हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला गेलाय आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत इथला राहिलेला मंत्री हा देशात क्रमांक 3 ला गेला. याच्यातनं विकास कुणाचा झाला आणि जिल्ह्याचा भकास कसा झाला हे त्या ठिकाणी अधोरेखित होतंय. आणि म्हणून आमची मागणी इतकीच आहे की ह्या कामाला 18 महिन्याचा कालावधी का लागला ह्याची SITच्या मार्फत चौकशी व्हावी. आणि नगर विकास विभागाचे सचिव ह्यांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं की ही निविदा प्रक्रिया रद्द करा. मग अशा पद्धतीचा निर्णय ज्या नगर विकासाच्या सचिवांनी घेतला, त्याच नगर विकासाच्या सचिवांनी परत अशाच पद्धतीची दुसरी बैठक घेतली आणि सदरच्या कंत्राटदाराला ऍज पर रेटनं काम द्यावं, कार्यारंभ आदेश द्यावा, अशा प्रकारचा दुसरा निर्णय का घेतला? नेमकं काय बदल झाला त्यांच्या मानसिकतेत? कुणी दबाव टाकला? ह्याची चौकशी व्हावी. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, धाराशिवच्या जनतेला 18 महिने खड्ड्यानं प्रवास करून अनेक तरुणांचे जीव का गमवावे लागले, ह्याला जे कोणी जबाबदार असतील त्याची चौकशी व्हावी, ही आमची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, मागणी आहे. आणि जर सरकारनं ती SITची चौकशी नाही नेमली तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवून ही SITची चौकशी नेमायला भाग पाडू आणि ह्याच्यातले खरी जे कोण गुन्हेगार असतील त्यांना समोर आणू. समोरासमोर येण्याचं आव्हान होतंय. काय समोरासमोर आल्यावर माझी विनंती आहे की तारीख, वार, वेळ कळवा, मी तयार आहे. तारीख, वार आणि वेळ कळवा, लगेच तयार आहे. सांगा. निवडणुका येतात तोंडावरती, आरोप होतेत, काय म्हणजे ह्यानं शहराचा विकास थांबतोय का काय तुम्हाला वाटतं? मला तुम्हाला एवढं सांगायचंय की 2006 पासून ओमराजेचा राजकीय उदय झाला. 2006च्या पूर्वी पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 40 वर्ष कायमस्वरूपी मंत्री म्हणून काम केलं. मग असं असताना त्या 40 वर्षात ह्यांना नेमका अडवायला कोण आलतं? त्यावेळेस का जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही? त्यावेळेस हा जिल्हा का दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला गेला? ह्या प्रश्नाचं उत्तर 40 वर्ष मंत्री राहिलेल्या माणसानं द्यायचं नाही का? हे यांचं कर्तृत्व. आणि तोच मंत्री राहिलेला माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र देशात 3 नंबरला जातो. मग नेमका विकास कुणाचा झाला आणि भकास कुणाचा झाला हे त्या ठिकाणी सिद्ध होतंय. त्याच्या उलट आम्हाला 2.5 वर्ष आम्ही मंत्री नव्हतो, फक्त सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार होतो. त्याच्यापैकी 1.5 वर्ष आमचं कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं. असं असताना 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आम्ही 100% शासनाच्या मालकीचं आणलं आणि ते चालू केलं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलला. तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव कळंब तालुक्यातल्या इथपर्यंत ते प्राधान्यक्रम घेतलं. हे सुद्धा महाविकास आघाडीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते, त्यांच्या सहीनं तो GR त्या ठिकाणी निघालेला आहे. त्यामुळे वर्षभरात आम्ही हे काम मंत्री नसताना करू शकलो आणि 40 वर्षाचं कर्तृत्व तर तुमच्या समोर आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की पद्मसिंह पाटील घराण्यात तुम्ही बघा, कायमस्वरूपी जी सत्ता आहे ती कायम घरात असती पाहिजे. खासदार असेल घरातलाच पाहिजे, आमदार असेल घरातलाच पाहिजे. आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन सुटलं, तिथं सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला संधी नाही, तिथं सुद्धा घरातलाच माणूस त्यांना बसवायचा 8 तास आहे. त्याच्या उलट आमच्या पक्षामध्ये मी खासदार झालो, त्याच्यानंतर माझ्या आमदारकीच्या जागेवर त्या ठिकाणी सरपंच असणारे आमदार कैलास पाटील साहेब दुसऱ्या टर्मला त्या ठिकाणी आमदार झाले. आणि आज सुद्धा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवताना सुद्धा आमच्या कुटुंबातलं, माझ्या किंवा कैलास पाटलाच्या कुटुंबातला कोण तिथं अध्यक्षपदाचा दावेदार नाही. तिथं सुद्धा सर्वसामान्य माणूसच, सर्वसामान्य कार्यकर्ताच त्या ठिकाणी त्याचा दावेदार असणार आहे. हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे जो आपल्याला मला
सांगायचं आहे की घराणेशाहीच्या बाबतीत ह्या जिल्ह्याला लुटायचं काम ह्या मंडळींनी कसं केलं, आणि सगळ्यात महत्वाचा विषय लायकी ठरवण्याचा, की ज्या शरद पवारांनी ह्यांना 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडे गेलेली माणसं आहेत. त्याच्या उलट ज्या उद्धवजींनी आम्हाला आमदारकीची संधी दिली त्या उद्धवजींना आम्ही संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा अंतर दिलं नाही. आम्ही संघर्ष करत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच बरोबर आहे, आणि सर्वसामान्य जनता ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा निर्णय घेईल. शेवटचा प्रश्न, अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती टक्केवारीचा मुद्दा गाजतोय. कोण लिहितंय काय माहित नाहीये, पण ते दिसतं. हे नेमकं भानगड काय, टक्केवारी कोण घेत? मला तुम्हाला तेच विचारायचंय की पद्मसिंह पाटलाला तीरला शेत आहे, त्या शेतात कायम येड्याबाबडीचं पीक त्याने घेतलंय. मग येड्याबाबडीचं इतकं उत्पन्न येत आहे का की 7-7 आणि 8-8 कोटीच्या गाडीत त्यांना फिरता येते. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाच्या मालकीची असणारी ट्रस्ट पद्मसिंह पाटील परिवारानं गिळंकृत केली. धाराशिवला मिळणारं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई सारख्या ठिकाणी नेलं, ते स्वतःच्या मालकीचं ठेवलं, आणि त्याच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याचं शोषण मागच्या 40 वर्षात कोण केलंय हे दिसतंय. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला जर पैशाचा हव्यास असता, आम्हाला जर संपत्तीचा हव्यास असता, तर जसे 50 खोके घेऊन अनेक बोके फुटले, आम्ही कुठे गेलो नाही, कारण आम्हाला त्याचा हव्यासच नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत, आणि आम्ही एक नाही अनेक उदाहरणांवर त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुणाची सर्टिफिकेट आहे, फक्त एवढीच, आमची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा थोडीशी कमी आहे, म्हणून जर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी हिणवत असाल तर आर्थिक बाबीवर तुम्ही आमची लायकी ठरवू नका. आमची लायकी जनतेनं ठरवलेली आहे, आणि तुमची लायकी सुद्धा जनतेनं दाखवलेली आहे. एकंदरीतच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकाला समोरासमोर येण्याचं आव्हान केलंय, आणि शहरामधील जे रस्त्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये SITची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.